नमस्कार. शासन निर्णय या युट्यूब चॅनल सरांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी म्हणजे सरकारी कर्मचारी इलेक्शनची अंदाची बातमी. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारी कर्मचारी 4 मोठे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहण्याला चला सुरू करूया. राज्य शासनाची काल दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट बैठक संपन्न झाली. सदर बैठकीमध्ये विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे. यामध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत 4 महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे. आश्वासित प्रगती योजना, वरिष्ठ निवड श्रेणी, महाराष्ट्र शासन अंतर्गत जिल्हा त्याचबरोबर प्रादेशिक परीक्षेविना व अनुरक्षण संघटनेच्या मार्फत चालविली जाणारी बालगृहे व निरीक्षण गृहे यामधील कार्यरत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजना, त्याचबरोबर शिक्षकांना वरिष्ठ तसेच निवड श्रेणी लागू करण्यासंदर्भात सदर मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे. सदर शिक्षकांना चट्टोपाध्याय आयोगाने लागू करण्यात आलेले निवड श्रेणी व वरिष्ठ श्रेणी निर्णयाच्या अनुषंगाने सदर शिक्षकांना थकबाकी देण्याकरिता 2,71,00,000 व प्रतिवर्ष 68,56,000 इतकी रक्कम खर्च करण्यास सदर शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी पदाचे एकत्रीकरणातून ग्रामपंचायत अधिकारी हे पद ग्रामीण पातळीवर जिल्हा परिषदेचे प्रशासकीय अधिकारी म्हणून ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी या पदाचे अधिकारी कार्यरत असतात. या दोन्ही पदाचे एकत्रित करून ग्रामपंचायत अधिकारी या पदाची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये 7व्या वेतन आयोगानुसार ग्रामसेवक S8 व ग्रामविकास अधिकारी S12 या पदाचे नाव आता ग्रामपंचायती अधिकारी असे करण्यात आले आहे. तसेच नव्याने ग्रामपंचायत अधिकारी पदाकरिता 10 वर्षाच्या सेवेनंतर सेवेचा पहिला लाभ विस्तार अधिकारी S14 तर 20 वर्षे सेवेनंतर दुसरा लाभ सहाय्यक गट विकास अधिकारी S15 तर 30 वर्ष सेवेनंतर गट विकास अधिकारी S20 असा लाभ मिळेल. जलसंपदा विभागातील कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतन श्रेणी. राज्य शासन सेवेतील जलसंपदा विभागांतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना वरिष्ठ निवड श्रेणी लागू करण्यासंदर्भात सदर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये नमूद करण्यात आले आहे की त्या कर्मचाऱ्यांना शासन निर्णय दिनांक 29 सप्टेंबर 3 नंतर कामानुसार मुद्दा व हुद्द्यानुसार वेतन श्रेणी लागू करण्यात आलेली आहे. अशा कर्मचाऱ्यांना त्यांच्या हुद्दा व हुद्द्यानुसार वेतन श्रेणी दिनांक 29 सप्टेंबर 2003 पासून लागू करण्याचा व सदर अनुज्ञेय थकबाकीची रक्कम अदा करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात राज्य मंत्रिमंडळ बैठकीत अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे. त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण आपण सविस्तरपणे पाहिली आहे. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासन जिल्हा YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.